केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी शहांना जोरदार उत्तर दिलंय। आम्हाला अमित शहा यांची दादागिरी दाखवू नका। शहा सत्तेत नसतील तेव्हा खरी आणि खोटी शिवसेना कोणती याचा फैसला होईल असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे आणि शहांवर तोफ डागली आहे। एकनाथ शिंदेंना अटकेची भीती असल्यामुळे ते कधीही सीमा भागामध्ये गेले नाहीत असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। तर सीमा प्रश्नाच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंचं नाव कधीही दिसलं नाही असा दावा देखील राऊतांनी केलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच संतापलेत। तहसीलदारांकडे अवैध वाळू माफियांची यादी का नाही? वाळू माफियांविरुद्ध पोलिसांकडून सुमोटो हद्दपारीचे प्रस्ताव का मागवून घेतले नाहीत असे प्रश्न विचारत बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली आहे। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण मी कधीही लाचारी स्वीकारली नाही। मी शेतकऱ्यांसाठी बोलत राहणार, अजून पडलो तरी त्याची पर्वा नाही असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडू यांनी केलंय। वाहतूक बंद ठेवून हा विषय संपणार नाही अशी प्रतिक्रिया कर्नाटक महाराष्ट्र वादावर मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। प्रांतवादातून परवा ड्रायव्हरला डिवचलं, मात्र एक राष्ट्रत्वाची भावना असायला हवी। दोन्ही सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी महाजनांनी केली आहे। केंद्रीय अर्थसंकल्पामुळे भारताची विकसित देश म्हणून भक्कम वाटचाल होईल। तसंच कृषी, महिला आणि युवकांसाठी अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरेल असा विश्वास भाजपचे आमदार सचिन शेट्टी यांनी व्यक्त केला आहे।